हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आता वाजले आहेत 3 वाजले आहेत. आता मला पोथी वाचायला बसायचं आहे. शिवलेल्या अंघोळीचं पारायण चालू केले मी आजपासून. तसं तर मला कालपासूनच करायचं होतं, पण माझ्याकडून काही झालं नाही. आणि आता म्हणलं काल चांगलं खूप इच्छा होती काल की नागपंचमी पण आहे आणि पहिला श्रावण सोमवार आहे. तर मग करावं, पण काही झालं नाही माझ्याकडून. तर ठीक आहे म्हणलं, आता शेवटी देवाची इच्छा आजपासूनच चालू करून घ्यायचं होतं. तर म्हणलं चला जाऊ दे आजपासूनच करू. तसं तर दिवसभरामध्ये कधी पण पोथी वाचली तरी चालतं, पण आता मी म्हणलं की 4 वाजताच वाचूया. कारण जास्त हे पण होणार नाही. म्हणजे प्रदोषचा टाईम असतो 4 वाजता त्याच्यामुळं मग 4 वाजता वाचू म्हणलं. आणि कधी-कधी अडचण असली तर मग दुपारीही वाचत. जसं आता संसार बघण्यात सगळं करावं लागतं. मग ती जसं ठरवलं तसं नाही होत. मग त्याच्यासाठी सुरू तरी करून बघायचं. इच्छा असेल तर त्या टायमिंगला करून घेईन, नाही तर मग दुपारी वगैरे मग वाचत जाईल. पण आज म्हणलं टाईम म्हटलं तर 4 वाजता वाचून घ्यावं. तर माझी लाईफ एकदम साधी आणि सिंपल आहे. अ, तर एवढं काही हाय-फाय नाहीये. किंवा जसं मी व्हिडिओमध्ये दिसते, जसं मी हे करते, तसंच आहे माझी लाईफ. पण सुखी आणि समाधानी आहे. वेगळं काही मी दाखवायचा प्रयत्नही करत नाही आणि कधी करणारही नाही, की बाबा व्हिडिओपुरतं वेगळं आणि असं वेगळं, तसं काहीच नाही. जसं माझी एवढी साधी लाईफ आहे ना, की बस. आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते. तर चला. श्रावणातला पहिला सण नागपंचमी. खरं तर इथूनच सगळ्या सणांची सुरुवात होते आणि श्रावणातला पहिला सोमवार तर अगोदरसारखी खरंच आताच्या सणामध्ये असं म्हणजे उत्साह नाही किंवा मजा नाही आहे. आम्हाला असं वाटायचं पहिलं की 8 दिवस अगोदरच पंचमी येणार आहे म्हणून कितीतरी आम्हाला उत्साह असायचा आणि आम्ही कितीतरी म्हणजे तयारीमध्ये असायचो. हा ड्रेस घालायचा, तो ड्रेस घालायचा आणि किती म्हणजे पहिल्याच्यासारखं आत्ताच्या लेकरांना एवढं काही हे नाही आणि शहरात राहणाऱ्या तर अजिबात नाही. गावाकडले लोकं गावाकडली मुलं थोडंफार तरी अनुभवू शकतात. पण मी प्रत्येक सण करते कारण माझ्या मुलीला पण अनुभवता यावा म्हणून, तिला पण आपल्या सणांचं महत्त्व कळावं. त्यासाठी मी माझ्याकडून जेवढं होईल ना तेवढं मी सण साजरे करण्याचा प्रयत्न करते. अनेकांना वाटतं की बाबा हिनं प्रत्येक म्हणजे पूजा करते, प्रत्येक हे करते, पण त्यामागचं रिझन आणि त्यामागचं कारण म्हणजे एकच आहे की फक्त माझ्या मुलीला अनुभवता यावं आणि तिला आपले सण सगळे कळावे, माझी एवढीच इच्छा असते. बाकी मग काही मला हे नाही आहे. आणि प्रत्येक तिला असं कळलं पाहिजे की बाबा आपले हे सण आहेत, ते सण आहेत, आपली मम्मी हे करत होती, ते करत होती. बाकी बस. तर हा ना लक्की बांबूचं मी प्लांट आणलं आहे, पण आता ठेवायचा कुठे मला योग्य दिशा काही माहिती नाही. मी यूट्यूबवर बघितलं आहे की पूर्व दिशेला ठेवायचं चांगलं असतं, पण बघू आता जागा जशी ॲडजस्ट होईल ना तसं मी ठेवायचा प्रयत्न करेनच. कारण थोडंफार मला चेंज करायचं आहे, थोडंफार मी चेंज केलं आहे. तर अजून पण मला थोडं किचनमध्ये वगैरे चेंज करायचं आहे, किचन ओट्यावरचं. तर जास्त काही माझं मोठं घर नाही आहे, माझी सिंगलच रूम आहे आणि मी सिंगल रूममध्ये कसं ॲडजस्ट करते ते पण मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. आणि सिंगल असली तरी पण या घरामध्ये मी खूप समाधानी आणि सुखी आहे कारण माझा नवरा चांगला आहे, बस झालं. आणि असं नाही की बाबा मी डबल रूम घेऊ शकत नाही, मी घेऊ शकते, पण मला हिचं बालपण नाही घालवायचं आणि हिची शाळा पण जवळ आहे. आणि मी जसं लग्न झाले ना तसं याच रूममध्ये आलेले आहे, त्यामुळं मला इथं काही टेन्शन नाही आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळं मला काही रूम चेंज करू वाटत नाही. जेव्हा गरज पडन, जेव्हा खरंच बाबा की करावं लागतं असं वाटतं ना तेव्हाच मी करेन. सध्यापुरतं तर आता नाही आहे, कारण ही फर्स्टला गेली, मग हिच्या शाळेवर राहिला आता कुठं घालायचं काय वगैरे, मग तिथून मी हे करेन. थोडीशी मोठी आहे रूम माझी, त्यामुळं काही एवढं प्रॉब्लेम येत नाही. आणि मी गावाकडून ना पसारा
जास्त म्हणजे आणलाच नाही आहे, कारण तेवढा पसारा आणायचं म्हणलं ना रूम चेंज करताना खूप प्रॉब्लेम होतो आणि आपलं काही फिक्स इथं राहायचं म्हणजे आपलं हेच नाही आहे. त्यामुळं असो. तर आता मंदिरात जायचं होतं मला, मी आवरलं आणि मंदिरात का मला जायला 6:30 वाजले, कारण पोथी वगैरे वाचून घेतली होती आणि एवढी काही गर्दी नव्हती मंदिरामध्ये, त्यामुळं लवकरच आले, कारण घरी पण दिवाबत्ती करायची होती. हे ब्लाऊज ना मी ऑफलाईनच घेतले आहेत बरं दुकानामधून, आणि तो ग्रीन कलरचा ब्लाऊज मला खूप आवडला. याच्या ना मला म्हणजे बाह्या आवडल्या होत्या, पण गळा एकदम पाठीमागून खूपच छोटा आहे, तर असं उद्या म्हणलं. आणि हा ना 2-3 दिवसाखालचा व्हिडिओ आहे, आणि म्हणजे पंचमीच्या 2 दिवस अगोदर मला साफसफाई करायची होती घराची, तर तेच मी इथं करत होते. पण पावसाने माझी खूप हैराणी केली, कारण मी सगळं घासायला काढले तर पाऊसच आला. मग नंतर मी फॅन खाली ठेवला आणि मग दुसऱ्या दिवशी वाळू घातलं होतं, म्हणजेच पंचमी दिवशी सकाळी मी वाळू घातलं. आणि साफसफाई केली ना तर घर एकदम भारी दिसतं. आणि मी करतेच हे, म्हणजे महिन्याला मी सगळं काढते, पण यावेळेस ना पावसामुळं मला काही झालंच नाही, त्यामुळं खूपच घाण झालं होतं. का आता 2 महिने झालं मी केलेच नव्हते त्यामुळं. कारण इथं एवढा पाऊस असतो ना पुण्यामध्ये की बस, आणि एकदा पावसाळा लागला की दररोज एकदा तरी पाऊस येतोच. अजून पण इकडचा पूर्णपणे पाऊस असा उघडलाच नाही. तर जाऊ द्या म्हणलं, आता काढावं आता काही का होईना. आणि असं म्हणजे ऊन पडलं होतं, मी हे घासले होते तेव्हा मला इथंच घालावं लागतं. आता मला दुसरीकडं जागा नाही आहे, शहरामध्ये खूप ॲडजस्ट करावं लागतं आणि खूपच म्हणजे हे करावं लागतं. असो, आता सवय लागून गेली आहे. गावाकडलं वेगळं वातावरण असतं आणि इकडचं खूप वेगळं असतं. नवीन नवीन तर मला वेगळंच वाटायचं, पण आता सवय झाली आहे त्यामुळं एवढं काही नाही वाटत. असं आता म्हणजे खरं तर गावाकडलं जीवन चांगलं बरं, म्हणजे मस्त असं वातावरण वगैरे मला गावाकडलंच आवडतं. अगोदर वाटायचं मला की पुणं कसं असतं काय असतं, मला फक्त पुस्तकात नाव तेवढं वाचलं होतं पुण्याचं, आणि लग्न झाल्यावरच मला इथे यायची संधी भेटली आणि सगळं पाहायला वगैरे भेटलं. तसं शहरातलं पण मला वातावरण अनुभवायला भेटलं. चांगलं असतं असं काही नाही आहे, फक्त जसं गावाकडं असतं ना तसं नसतं. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आपल्याला ॲडजस्ट करावंच लागतं. तर त्याच्यामुळं असो. तर मी पनीरची भाजी केली होती आणि कोशिंबीर चपाती, असा माझा बेत होता त्या दिवशीचा. आणि नंतर हा आहे म्हणजे परवा दिवशीचा व्हिडिओ. तिच्या पप्पाला थोडंसं बोटाला लागलं होतं आणि ते दवाखान्यात जाऊन आले आणि तिथंच वाटेमध्ये थांबले. आम्ही घरून निघालो होतो आणि मांडणी घ्यायची होती. आता ही मांडणीची खरेदी केली, अगोदरची होती पण ते त्याच्यावर व्यवस्थित भरण्या बसत नव्हत्या, त्यामुळं मला चप्पलला स्टँड नव्हतं म्हणून मी चप्पलला स्टँड केलं त्याचं. आणि येतेतच भाजीपाला घेतला. आणि हिचं बघा काय चालू आहे, हिचं ना डान्स करायचं काम चालू होतं रोडला. तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.